नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला तर आज आपण छान प्रिन्सेस कटची खूप सोप्या पद्धतीने कटिंग बघणार आहोत. अगदी 5 मिनिटात होणारी ही प्रिन्सेस कटची कटिंग तुम्ही कोणत्याही मापाची कटिंग याच पद्धतीने करू शकता. लहान असो वा मोठं हीच पद्धत जर वापरली तर तुमचं अगदी 5 मिनिटात प्रिन्सेस कटची कटिंग होईल आणि ब्लाऊजही चुकणार नाही. तर बघा, आपण उंची घेतलेली आहे 14 इंच. आपण अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरची कटिंग करत आहोत. डायरेक्ट अस्तरवरची आपली कटिंग आहे. आपली उंची 14 इंच, छाती 36 इंच आहे आणि कमर आपलं 32 इंच आहे. तर या पद्धतीने आपण मागच्या भागाची कटिंग करत आहोत. मागचा भाग पूर्ण उंची प्लस 1 इंच अशी आपण मार्जिन घ्यायची आहे उंचीमध्ये ठेवायची आणि आपली 9 चौक 36 ची घडी आहे. तर आपण त्यात कटिंग करायला आहे. मार्जिन 36 ची छाती आहे, त्यात आपण माप टाकायला 11 इंचाची आपण आपली घडी करायची आहे. 14 इंच त्यात आपण बघा 1 इंच मिळवलेला आहे. म्हणजे दोन्ही बाजूने मी टाकून बघत आहे. छाती आपली बाजूने पण आहे. आपण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करत आहोत, त्यामुळे आपलं मापही व्यवस्थित बसलं पाहिजे. 11ची घडी त्यामुळे मोजून घ्यायचं व्यवस्थित. बघा 11ची घडी घेतलेली आहे व्यवस्थित. आपण काठाच्या बाजूने ठेवायचं, बंद बाजू आपल्या आपण ठेवायची म्हणजे गळ्याचा भाग वापरणार आहोत. आणि आता ही दुसऱ्या बाजूने मी माप टाकत आहे. बंद बाजू व्यवस्थित आपली घ्यायची अस्तरची आणि उंची घ्यायची आहे 14 प्लस 1 इंच म्हणजे 15 घेतली आणि छाती प्लस 2 इंच. आता 36 ची घडी आहे. मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बघा, आता आपण शोल्डरची माप टाकायची आहे. शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा हा 6 इंच घेतलेला आहे. त्यातून गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर 3 इंच. तसं टोटल शोल्डर आपण 5.5 घेतलेला आहे आणि मुंडा आपला 6 इंच घेतलेला आहे. मागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती दिलेला आहे आणि मार्जिन 2 इंच. खूप झटपट आणि सोप्या पद्धतीने मी मागच्या भागाची कटिंग तुम्हाला सांगत आहे. गळ्याचं माप आणि गळ्याची कटिंग आपण शिवताना टाकत असतो. हे फक्त मागच्या भागाची माप टाकून मी कट करून घेत आहे. कोणत्याही ब्लाऊजची कटिंग करताना मी मागच्या गळ्याची माप टाकत नाही, कारण की डिझाईन बनवायची असते किंवा जरी गोल गळा करायचा असला तरी पण मी शिवतानाच गळ्याची माप टाकत असते. तर बघा, हे अस्तर आहे. आता आपल्याला फ्रंट भागाची कटिंग करायची आहे. फ्रंट भाग कट करण्यासाठी मी मागचा भाग जो आहे ना, आपण अस्तर कापलेला आहे, तो जसाच तसा आपला दुसऱ्या पार्टवरती जिथे आपल्याला फ्रंट भाग काढायचा आहे त्यावरती ठेवून घेत आहे आणि खडूच्या साहाय्याने मार्किंग करून घेत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बघा, आता आपण गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आता पुढच्या भागालाही आपण सेम मुंड्याचा आकार टाकणार आहोत. 6 इंचावरती आपण मुंडा घेतलेला आहे आणि आतला मुंडा आपण पाऊण घेतलेला आहे आणि मागचा मुंडा 1.5 म्हणजे बरोबर जो मागचा मुंडा आहे त्यावरतीच आपण घेतलेला आहे. आता आपली फ्रंट गळ्याचं माप टाकत आहे मी. 6 इंचाचा आपला गळा घेतलेला आहे आणि बघा, गोल गळ्याला आकार दिलेला आहे. गळ्याची रुंदी वरच्या बाजूने 2.5 इंच घेतलेली आहे आणि खालच्या बाजूने पण 2.5 इंच घेतलेली आहे. बघा, खालच्या बाजूने आता कमरेच्या साईडने मी दोन्ही बाजूने 1.5 इंचाने वाढवत आहे. म्हणजे कमरेच्या साईडने 1.5 इंच घेतलं आणि गळ्याला डायरेक्ट जोडलेलं आहे तिरकं. गळ्याच्या बाजूने काही वाढवलेलं नाही आणि फिटिंगच्या बाजूने पण कमरेच्या साईडने 1.5 इंच वाढवलं आणि मुंड्याच्या बाजूने तिरपं जोडलेलं आहे.
तर बघा, जिथून आपल्या मागच्या भागाची जी लाईन येते तिथून मी 4 इंच घेतलेला आहे आणि मेन टक्स आपण टाकून घेत आहोत. तर मेन टक्स हा मी 1.5 इंचाचा म्हणजे 3 इंचाचा घेतलेला आहे. टोटल आपला मेन टक्स 3 इंचाचा झालेला आहे. आणि बघा, या पद्धतीने मी मुंड्याकडे जोडून घेतलेला आहे. आपल्याला प्रिन्स कटची फ्रंट भागाची कटिंग चालू आहे. बघा, खूप सोप्या पद्धतीने फ्रंट भागही खूप झटपट रेडी होतो. तुम्ही ह्याच पद्धतीने कोणत्याही मापाची कटिंग करू शकता. माप लहान असो वा मोठे, सेम पद्धत वापरायची. खूप झटपट कटिंग आपली ब्लाऊजची होत असते. आणि पेपरवर ही केलं तरी चालेल, पण इथे अस्तर मोठं होतं आणि माझे बरोबर बसून जातं, म्हणून मी इथं अस्तरवरती कटिंग केलेली आहे डायरेक्ट. तुम्ही पेपरवरती कटिंग करून मग अस्तर कटिंग केले तरी चालेल. तर बघा, आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे. तर स्लीवला कटिंग करण्यासाठी मी आधी मागच्या भागाचा जो मुंड्याचा आकार आहे तो टोटल मोजून घेतलेला आहे आणि त्यातून 1.5 इंच कट करून राहिलेला जेवढा आहे तेवढी आपण बाहीची घडी करून घेत आहोत. तर बाही उंची प्लस अर्धा इंच हे अस्तरचं ब्लाऊज असल्या कारणाने मी बाही उंची प्लस अर्धा इंच घेतलेला आहे. आपली बाही 10ची, तर आपण 10.5 वरती बाहीचं मार्जिन घेतलेलं आहे. फिटिंगला आपण 2 इंच सोडलेलं होतं म्हणून 2 इंचच घेतलेलं आहे आणि कॅप हाईट आपण 3.5 इंच दिलेली आहे आणि बाहीचा शेप दिलेला आहे. इथे मी फुगा करणार आहे. 3 चुन्यांची बाही करायची आहे मला. याकरता मी वरती बाही उंची प्लस 2 इंच 2 इंचाचा ह्या पद्धतीने चौकोन करून घेतलेला आहे आणि फुग्याचा आकार दिलेला आहे. जर फुग्याच्या बाहीची कटिंग तुम्हाला ही कटिंग पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. बघा, दंडघेर प्लस 2 इंच या पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेत आहेत. आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे, आता कटिंग करून घेत आहेत. आपलं 36 साईजचं प्रिन्स कटचं कटिंग रेडी झालेलं आहे अस्तरवरती. आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती कट करायचा आहे. बघा, इथं काठाचा भाग आपला बाहीकडे आला पाहिजे म्हणून बाहीला आला पाहिजे म्हणून बरोबर काठावरती व्यवस्थित घडी करून घेतलेली आहे आणि त्यावरती बाही ठेवून मी कट करून घेत आहे. एकच बाजूने काठ होता ब्लाऊजला, त्यामुळे तो मी बाहीला घेतलेला आहे. जर दोन्ही बाजूने असेल तर तुम्ही पाठीमागे पण घेऊ शकता कमरेच्या साईडने, आणि नसेल तर त्याची आपण पाठीमागे डिझाईनही करू शकतो किंवा प्लेनही ठेवू शकतो या पद्धतीने. बघा, आपलं प्रिन्स कटचे हे दोन्ही पार्ट आणि मागचा असे ठेवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे आहे. इथे मी जवळजवळ माप टाकते कारण की नॉडला किंवा मला पाठीमागे डिझाईन करायची आहे, तर त्यासाठी कपडा पाहिजे असतो, म्हणून माप ही आपली जे अस्तर कट केलेलं असतं ते अगदी जवळजवळ ठेवायचे आणि मग कट करायचं आहे. किंवा आपल्याला कधी थोडंफार डिझाईनला लागतं किंवा नंतर उरलेलं पण दुसऱ्या ब्लाऊजला कधीतरी जर मॅच होत असेल कपडा तर डिझाईनसाठी उपयोगी येतो, म्हणून कपडा असा वाचवून आणि मगच कट करायचा आहे. म्हणजे जर कपडा जास्त असेल तर तुम्ही मार्जिनही ठेवू शकता, पण आपल्याला सवय लागते. छोटं ब्लाऊज पीस असेल आणि माप जर मोठं असेल तर आपल्याला ॲडजस्ट करायची सवय लागते, त्यामुळं असं ॲडजस्ट करून मगच कट करत जायचं. खूप जास्त कपडा वाया घालवायचा नाही. बघा, मी 1.5 इंच मार्जिन ठेवून एक्स्ट्राचं कट करून घेत आहे. तर बघा, आपले संपूर्ण प्रिन्स कटची 36 साईजची ब्लाऊजची कटिंग रेडी झालेली आहे. थँक्यू.